मित्रांनो, जय महाराष्ट्र। निवडणुकीच्या तोंडावरती भारतीय जनता पक्षाला अनेक धक्के बसायला सुरुवात झालेली आहे। अनेक दिग्गज नेते भारतीय जनता पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत आणि ही गोष्ट खुद्द भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांनीच स्पष्ट केलेले आहे। अजितदादांना सोबत घेतल्यानंतर आणि शिंदे गटातील या नेत्यांमुळे बरेच असे आमचे पदाधिकारी आहेत, नेते मंडळी आहेत, जे आमदारकीला चांगली टप देऊन निवडून येऊ शकतात, मात्र आमची मजबुरी आहे की त्यांना आम्ही तिकीट देऊ शकत नाही। महायुती असल्या कारणाने ज्या जागा अजित पवारांना जातील त्या ठिकाणचा आमचा उमेदवार हा एखाद दोन फुटू शकतो। जवळपास असे 24 नाराज पदाधिकारी आहेत। मात्र अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने वरचढ ठाण्यामध्ये दाखवलेली आहे आणि याचाच फटका भारतीय जनता पक्षाला मोठा बसणार आहे। लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी माजी खासदार या ठिकाणी इच्छुक होते, मात्र शिंदे गटासाठी ही जागा सोडण्यात भारतीय जनता पक्षाला कमीपणा घ्यावा लागला आणि याचाच वाद हा वाढत गेलेला आहे। त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती पुन्हा एकदा कट्टर शिवसैनिक, माजी पालकमंत्री, 25 वर्ष असलेले मंत्री आणि संपूर्ण महापालिका ताब्यात असलेले एक भारतीय जनता पक्षाचे बडे नेते, ज्यांच्या मागे जवळपास नवी मुंबईमध्ये 60 नगरसेवक आहेत, ते म्हणजेच गणेश नाईक। या ठिकाणी बेलापूर मतदारसंघात गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक इच्छुक आहेत। मागच्या वेळी त्यांनी ऐरोलीचं तिकीट आपल्या वडिलांना दिलं आणि वडिलांच्या जागी न उभे राहता त्यांनी माघार घेतली, मात्र यावेळेस ते माघार घ्यायला तयार नाहीयेत। त्यांनी आपला संपर्क कार्यालय बेलापूरमध्ये उघडल्यानंतर विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांनी खडे बोल सुनावलेले आहेत। त्यातच एंट्री झाली विजय चौगुले यांची। शिंदे गटाचे नेते जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी ऐरोली मतदारसंघावरती दावा केलेला आहे, तर दुसरीकडे बेलापूरमध्ये शिंदे गटाचेच विजय नाहटा यांनी जोरदार तयारी केलेली आहे। लोकसभेला या ठिकाणी संजीव नाईक यांना नाकारून नरेश म्हस्के यांना तिकीट देण्यात आलं होतं, म्हणून पुन्हा एकदा गणेश नाईक प्रचंड अस्वस्थ आणि नाराज आहेत आणि शिंदे गटाच्या कोंडीमुळे पुन्हा एकदा ठाकरेंच्या सेनेमध्ये प्रवेश करण्याची तयारी आणि अंतरून हालचाल सुरू असल्याचं बोललं जात आहे। त्यांच्या येण्याने नवी मुंबईमध्ये शिवसेनेला आणि ठाकरेला चांगली ताकद मिळेल। धन्यवाद।